1700 मतांचं लीड घेतलं नाही तर राजकारण सोडेल. उत्तूर जिल्हा परिषद गटाचे उमेदवार उमेश आपटे यांनी व्यक्त केला विजयाचा विश्वास. निंगुर्गे इथं झाली भाजप पुरस्कृत तारा राणी आघाडीच्या उमेदवारांची जंगी सभा. आमच्या मागे कुणी खासदार आमदार नसताना केवळ समाजासाठी केलेल्या कामाच्या बळावर आणि त्यातून मिळवलेल्या जनतेच्या विश्वासावर आम्ही उत्तूर जिल्हा परिषद मतदारसंघात सातत्यानं गुलाल उधळत आहे. दुसऱ्या बाजूला धनशक्ती असताना केवळ जनशक्तीमुळे मी आजही तुमच्या समोर उभा आहे. उत्तूरमधून दरवेळी मला वाढतं मताधिक्य मिळत गेलंय. आत्ताच्या निवडणुकीत देखील 1700हून अधिक मतांची आघाडी घेतली नाही तर मी राजकारण सोडेन, अशा शब्दात उत्तूर जिल्हा परिषद गटातील भाजप पुरस्कृत तारा राणी आघाडीचे उमेदवार उमेश आपटे यांनी त्यांच्या विजयाबद्दलचा विश्वास व्यक्त केला. निंगुर्गे इथं आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी आपटे बोलत होते. यावेळी भादवण पंचायत समितीच्या तारा राणी आघाडीच्या उमेदवार साधना संजय केसरकर यांच्यासह पंचक्रोशीतील विविध गावच्या सरपंचांसह अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. निंगुर्गेचे माजी सरपंच संभाजी सरदेसाई यांनी स्वागत केलं. यावेळी बोलताना भादवणच्या सरपंच माधुरी गाडे यांनी सदस्यांनी राजकारण करून अविश्वास ठराव आणला, मात्र जनतेनं पुन्हा मलाच निवडून दिल्याचं सांगून भादवण गावातून तारा राणी आघाडीच्या उमेदवारांना 80% अधिक मतं मिळवून देणार असल्याची ग्वाही दिली. ज्यावेळी माझ्या गावात भादवण या गावात माझ्यावर अविश्वास आला त्यावेळी 9 ते 10 सदस्य एकत्र होते आणि आम्ही 2 सदस्य एकत्र होतो. असं असताना सुद्धा परत भादवण गावानं मला परत निवडून दिलं. हे सांगण्याचं कारण असं आहे कारण जी माणसं आज तुम्हाला इथं येऊन सांगतायत की भादवण 50% आमच्याकडे आहे, 70% आमच्याकडे आहे, काही नाही. आज ज्या साधना केसरकर आहेत किंवा आपटे साहेब आहेत, या आपटे साहेबांच्या सोबत किंवा आमच्या सोबत 80% गाव भादवण आहे. त्यामुळे माझ्या भादवण गावातून या सदस्यांना, या 2 उमेदवारांना आम्ही 80% मतदान देण्याचा निर्धार केला आहे. यासाठी उत्तूरचे सरपंच किरण आमनगी यांनी आपल्या मनोगतात जिल्हा परिषदेचे उमेदवार उमेश आपटे यांच्या सामाजिक कार्याचा लेखाजोखाच मांडत विजयाची खात्री दिली. माननीय उमेशरावजी आपटे साहेब यांनी आपलं कार्य गेल्या 30 वर्षापासून सुरू ठेवलेलं आहे आणि 30 वर्षापासून आपण बघितलं तर एक 97ची निवडणूक सोडली तर त्याच्यानंतर ज्या ज्या निवडणुका लढवल्या, 2 पंचायत समितीच्या असतील, 2 जिल्हा परिषदेच्या असतील आणि आता ही होऊ गाठेल 3री जिल्हा परिषद, ह्या सगळ्या निवडणुकांच्या मध्ये साहेबांनी एक हाती विजय संपादित केलेला आहे. त्याच्या पाठीमागचे एकमेव कारण म्हणजे उत्तूर भागातील ही सर्वसामान्य जनता माननीय आपटे साहेबांच्या पाठीमागे आहे. आम्ही आजपर्यंत आमच्या आपटे साहेबांच्या कार्याचा आपण इतिहास बघितला, त्यांच्या राजकारणाचा इतिहास बघितला तर कुणीही आमदार आमच्या पाठीमागे नाही आहे. बलाढ्य शक्ती एका बाजूला आणि एका बाजूला हा सर्वसामान्य नेता. मग यांच्या पाठीमागे होतं तरी कोण? तर आपल्यासारखी सर्वसामान्य जनता आमच्या या नेत्याच्या पाठीमागे राहिली आणि सातत्यानं हा विजयी गुलाल आमच्या पाठीमागे लावला. माननीय आपटे साहेबांनी सातत्यानं जो माणूस साहेबांच्याकडे काम घेऊन येतो, मग ते कसलंही काम असू दे, साहेबांनी अगदी मनापासून ते काम पूर्ण केलं. आणि कधीही माणसाला, आमच्या उत्तूरच्या कुठल्याही माणसाला किंवा उत्तूर जिल्हा परिषद मतदारसंघातल्या कुठल्याही माणसाला हे शक्यतो प्रशासकीय कामासाठी आजऱ्याला कोल्हापूरला फेऱ्या मारायची गरज लागली नाही. त्याचं काहीही काम असू दे, विना मोबदला ते काम त्याच्या घरापर्यंत साहेबांनी पोच केलं. त्यामुळे ही सर्वसामान्य जनता मोठ्या संख्येनं आज साहेबांच्या पाठीमागे उभी आहे. आज ती मंडळी कुठल्याही पक्षात असू देत, आज ती मंडळी स्वतःहून सांगालेत, स्वतःहून आपटे साहेबांचा प्रचार करालेत की आम्ही आपटे साहेब कुठल्या पक्षात आहेत, काय करतायत, कुठला झेंडा घेतात, त्याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही. तो माणूस कोविड काळामध्ये आमच्या बरोबर होता म्हणून आमचे जीव वाचू शकले. आज आम्ही त्यांना त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. त्यामुळे उत्तूर जिल्हा परिषद, आमच्या जुन्या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण नाही आहे. मोठ्या फरकानं आमच्या साहेबांची सीट ही विजयी झालेली आहे. हे आजच्या मेळाव्यामध्ये मी अतिशय ठामपणे सांगतो. लोकमान्य समूहाचे संस्थापक जनार्दन निउंग्रे यांनी जिल्हा परिषद गटातील महत्त्वाच्या गावांमधील निर्णायक मताधिक्याची गोळाबेरीज मांडत तारा राणी आघाडीचा विजय सुकर असल्याचं स्पष्ट केलं. या ठिकाणी आम्ही सुद्धा इच्छुक होतो या पंचायत समितीसाठी. या ठिकाणी बागडी मॅडमने तिकीट मागितलं होतं, म्हणजे उपस्थित असलेले सुद्धा उमेदवार त्यांनी सुद्धा त्यांना जाहीरपणे पाठिंबा दिलेला आहे आणि त्याच्या पाठीशी ठामपणे आम्ही सगळे उभं राहिलेलो आहोत.
आणि त्यामुळं त्यांचा विजय अत्यंत सुकर आहे. सगळ्या गावचा मी अभ्यास केलेला आहे, सगळ्या गावात बघितला आहे आणि आपटे साहेब सगळ्या गावात पुढे आहे. आणि खऱ्या अर्थाने 5 गावं या मतदारसंघातली की बहुमत असली तर तो विजय होतो. त्यामध्ये उत्तर 8,000 लोक मतदार असलेलं गाव आहे. बहिरेवाडी त्याच्यानंतर मोठं गाव आहे, त्याच्यानंतर भादवण गाव आहे, मडेलगे गाव आहे आणि गजरगाव. या 5 गावात 18,000 मतदार आहे आणि या 5ही गावामध्ये त्यांचं फार मोठं लीड आहे. त्या 5ही गावामध्ये त्यांना लीड मिळालं आणि बाकीच्या सगळ्या गावांच्या मध्ये बहुसंख्येने सगळे लोक त्यांच्या पाठीचे आहेत. आणि याचं कारण काय आहे तर आपटे साहेबांनी आपलं जीवन हे समाजासाठी समर्पित केलेलं आहे. आजरा नगरपंचायतीचे नवनिर्वाचित नगरसेवक अनिकेत चराटी यांनी आपटेंनी केलेलं काम आणि खासदार धनंजय महाडिक यांचा पंचायत समितीच्या उमेदवार साधना यांचे पती संजय केसरकर यांच्यावर असणारा वरदहस्त यामुळं ताराराणी आघाडीचा विजय निश्चित असल्याचं सांगितलं. आपटे साहेबांचं कार्यच हे सामान्य माणसांच्यातून आलेलं कार्य, प्रत्येकाला मदत करणं असू देत, कोरोनाच्या काळामध्ये असू देत, सर्वांना मदत करून त्यांच्या कुटुंबाला कसं आपल्याला बळ देता येईल अशा पद्धतीचं आपटे साहेबांचं काम आहे. तर उत्तर भागामध्ये कामाचा माणूस कोण असेल तर उमेश आपटे साहेब आहेत. आज आमच्या पंचायत समितीच्या उमेदवार केसरकर मॅडम त्यांचे मिस्टर संजय केसरकर महाडिक साहेबांच्या माध्यमातून जिल्हा लेवलनं आपल्या वेगळ्या पद्धतीनं काम करतायत. त्यांची कुठं ना कुठेतरी महाडिक साहेबांची एक मागं भक्कम असा त्यांचा पाठिंबा आणि त्यांना मिळणारं महाडिक साहेबांचं मार्गदर्शन ह्या निवडणुकीमध्ये असू देत किंवा येणाऱ्या काळामध्ये असू देत, नक्कीच त्यांची सर्वांची आपल्या मतदारसंघामध्ये मदत होणार आहे. भादवण पंचायत समितीच्या उमेदवार साधना केसरकर यांनी आत्ता या समाजकारणाच्या माध्यमातून आम्ही कुटुंब म्हणून जोडले गेल्याचं सांगत कुटुंबाचे सदस्य म्हणून जनतेची काळजी घेतली जाईल, त्यासाठी संधी द्या अशी भावनिक साद मतदारांना घातली. मी तुमच्याशी मन मोकळेपणानं बोलायला आलेलं आहे, कारण भादवण पंचायत समिती माझ्या कुटुंबाला तुमचं गाव जोडलेलं आहे, म्हणजे तुमचं कुटुंब माझ्या कुटुंबाला जोडलेलं आहे. माझ्या कुटुंबाशी बोलताना मनात हेवे देवे न ठेवता मला मन मोकळेपणानं बोलायचं आहे. त्यामुळं इथे मी कोणतं तुम्हाला आश्वासन किंवा मोठं भाषण देणार नाही, कारण कुटुंबाच्या समस्या ह्या माझ्या समस्या असणार आहेत. आज राजकारण चाललेलं आहे. राजकारण करत असताना राजकारण म्हणजे काय हो, तुमची सेवा करण्याची संधी. म्हणूनच आज मला ही उमेदवारी मिळालेली आहे. म्हणून आज मी तुमच्या समोर उभे आहे तुमची सेवा करण्यासाठी. सेवा करत असताना माझ्याकडून कोणताही राजकारणाच्या दृष्टीनं म्हणजे तुम्ही कोणीही आलात तरी माझ्याकडून मतभेद न ठेवता तुमचं प्रामाणिकपणानं काम केलं जाईल, कारण मी कर्म आणि धर्म सांभाळणारी महिला आहे. तुमच्या ज्या अडचणी आहेत, तुमच्या ज्या समस्या आहेत त्या मीही अनुभवलेल्या आहेत, कारण घरातल्या शेणापासून ते ऑफिस मधल्या कामापर्यंत मी कार्यभार माझा सांभाळत असते. एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व. मी का तुमच्या समोर आहे, मी कोणती मोठी आश्वासनं देणार नाही आहे. फक्त एवढंच सांगू इच्छिते की तुमच्या कामांची ठोस हमी मात्र मी इथं नक्कीच देईन. तर मला सर्वसामान्यांचे प्रश्न माहीत आहेत, ते सोडवण्यासाठीच मी आयुष्य खर्ची घालत आहे. त्यामुळं माझ्यासारखा जनसेवक कार्यकर्ता जगावा असं वाटत असेल तर तुमच्या बहुमोल मतांचं दान द्या अशी विनवणी उमेश आपटे यांनी मतदारांना केली. तुमच्यासाठी 24 तास उपलब्ध असलेला माणूस निवडायची निवडणूक आहे ते पहिल्यांदा लक्षात. ज्याच्या खांद्यावर तुम्ही हात ठेवू शकता, ज्याच्या खांद्यावरती तुम्ही हात ठेवू शकता असा कार्यकर्ता निवडायची संधी आहे. ज्याला कार्यकर्त्याच्या खांद्यावर हात ठेवायचा आहे असा नेता निवडायची संधी आहे. खांद्याला खांदा देऊन काम करणारा कार्यकर्ता निवडायची संधी आहे. खांदा देणारा पण कार्यकर्ता निवडायची संधी आहे आणि ती संधी 7 तारखेला आहे. गेली 30 वर्ष कुठलाही आमदार कुठलाही खासदार पाठीमागे असताना जनतेचा विश्वास हाच माझा श्वास या टॅगलाईन वर मी जिवंत आहे. मग तुम्ही असं करता काय तर
सामान्य माणसाच्या गरजा ओळखायचं काम 1993 सालापासून सुरू आहे. माझ्या वडिलांच्या अकाली निधनानंतर माझ्या दारात पडणाऱ्या चपलांचा खच बंद पडला. 2 वर्ष आमच्या घराकडे येणारी माणसं बंद पडली. आमच्या घराकडे माणसं यायची बंद झाली. त्या दिवशी मी ठरवलं, माझे वडील जिवंत असताना जेवढी चपलं माझ्या दारात पडत होती त्याच्या दुप्पट चपलं जोपर्यंत दारात पडत नाही तोपर्यंत आपण थांबायचं नाही. हे पैसा मिळवायचं जीवन नाही, हे लक्षात ठेवा. सकाळी रात्री झोपल्यावर सकाळी उठणार आहे कुणाला सुद्धा माहित नाही, मला पण माहित नाही. माणसं जिंकायची निवडणूक आहे, माणसं मिळवायची निवडणूक आहे. ही निवडणूक पैसा मिळवायची नाही, हे पहिल्यांदा लक्षात ठेवा. आणि म्हणून ज्या ज्या ठिकाणी या गरजा आहेत त्या त्या ठिकाणी या गरजा शोधल्या पाहिजेत, त्या गरजावर आपण काम केलं पाहिजे. आणि म्हणून माझ्यासारखा कार्यकर्ता जिवंत राहिला पाहिजे. माझ्या गावातल्या 22 गावातल्या लोकांना गेली 30 वर्ष तर हाताच्या फोडासारखं जपलंय. लक्षात ठेवा, ही संधी मला या मतदारसंघात आल्यामुळं तुम्हाला जपायची संधी मिळणार आहे. योग्य माणूस निवडायची संधी तुम्हाला दिली आहे. मी आज निश्चितपणानं सांगतो, गेली 3 निवडणुका माझं गाव 6,000 मतदाराचं होतं, ते आता 7,500 मतदाराचं झालं. 2007 साली मला माझ्या गावानं 1700 मताचं मताधिक्य दिलं होतं गावात उमेदवार असताना. 2012 साली गावातलेच उमेदवार असताना 1700च मताधिक्य दिलं होतं. 2017ला तिरंगी लढत झाल्यामुळे मताधिक्य 1200च झालं. आज मी या व्यासपीठावरून तुम्हाला निश्चितपणानं सांगेन की ह्या निवडणुकीमध्ये माझ्या गावातलं माझं लीड हे 1700 पेक्षा जादा आले नाही तर राजकारण सुरू आहे. माझ्यासारखा कार्यकर्ता जर जगायला पाहिजे असेल, समाजात टिकायला पाहिजे असेल तर तुमच्या मतदाना दिवशीच्या बहुमोल वेळेची आणि मताची मला गरज आहे, साधनाताईला गरज आहे. हे लक्षात ठेवा. आमच्यासाठी त्या मतदान केंद्रावर जावा आणि कपबशीच्या समोरचं बटन दाबा. हजारो मतानं आम्हाला विजयी करा. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य आनंदराव कुलकर्णी, पंचायत समितीच्या माजी सभापती वर्षा बागडी, कानोलीच्या सरपंच सुषमा पाटील, गजरगाव सरपंच आनंदा कांबळे, संस्कार समूहाचे संस्थापक प्राचार्य रणजित गाडे, आजरा कारखान्याचे संचालक राजेश जोशीलकर, माजी संचालक सुरेश रेडेकर, संजय केसरकर, विकास बागडी, मनोहर पाटील, आनंदराव जोशीलकर, सुभाष पाटील, विलास सुतार, गोविंद चव्हाण, बापू होडगे, संजय येसादे आदींसह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते तसंच पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.